वादग्रस्त आयएस पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। पुणे पोलीस पूजा खेडकरवर कारवाई करणार आहे। खेडकरच्या निवासस्थानी पुणे पोलीस दाखल झाले। खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे। मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई होणार आहे। पूजा खेडकरने ऑडीवर लाल दिव्यासह महाराष्ट्र शासन ही पाटी लावली होती। खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कारवर वाहतूक नियमांचं पालन न केल्याप्रकरणी 21,000 रुपयांचा दंड सुद्धा आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, वादग्रस्त आयएस पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे, कारण खेडकर यांच्या विरोधात पुणे पोलीस आता कारवाई करणार आहेत। काय या कारवाई संदर्भातले ताजे अपडेट्स? कारण मी सध्या पुण्यातील बाणे रस्त्यावरती असलेल्या याच पूजा खेडकर यांच्या घरासमोर आहे। आपण बघू शकतो की आतमध्ये जी आहे जी वादग्रस्त गाडी होती आणि खरं तर आपण बघू शकतो या गाडीवरती काही वेळापूर्वी पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आपण काही पोलीस अधिकारी अजून सुद्धा या ठिकाणी कारवाई करताना दिसत आहेत। वाहतूक विभागाच्या पोलिसांसह चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे जे डिव्हिजनचे पोलीस अधिकारी आहेत या ठिकाणी कारवाई करत आहेत। मोठा पोलिसांचा फौजफाटा सध्या पूजा खेडकर यांच्या घरासमोर तैनात करण्यात आलेला आहे। पूजा खेडकर यांनी जी गाडी वापरली होती त्या गाडीवरती पोलीस जे आहेत ते कारवाई करत आहेत। त्या गाडीवरती साधारण 25,000 रुपयाचा दंड आहे। काही पोलीस अधिकारी आपण थेट त्याच्याशी बातचीत करा, कितीचा दंड मारणार आपण या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतो। कितीचा दंड मारलेला आहे, काय कारवाई कितीचा आहे, कितीचा दंड? अजून काही नाहीये, मी सांगेल तुम्हाला। तुम्ही कारवाई काय केली, कारवाई नेमकी काय केली? अजून कोणी भेटत नाही, आम्ही गाडी व्हेरीफाय करतोय। त्यांच्या घरच्यांचा काय प्रतिसाद? अजून काही संपर्क झालेला नाहीये, आम्ही गाडी व्हेरीफाय करतो फक्त। गाडी व्हेरीफाय झाल्यानंतर सर्व कळेल। काय नेमकी कारवाई काय केली? कारवाई नेमकी काय केली? गाडी भेटल्यावर आम्ही सगळं व्हेरीफाय केलं तर कळेल। या स्वरूपाची कारवाई कशी असते आम्ही जेव्हा होईल तेव्हा सांगू नंतर। सर तुम्ही तर आलेला आहात सगळे? नाही 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 नाही, तुम्ही आलात की सर? आलात सर, तुम्ही तर आलात तिथं, तुम्ही कशासाठी आलात तिकडे? काय कारवाई काय आता बोलू शकत नाही, असं बरोबर नाहीये, बोलू शकत नाही। आता मी तुम्हाला सांगेल। वेगळा प्रश्न आहे, अंबरती वाजर असेल तर कारवाई करावी लागेल। कारवाई काय मी आता काही बोलू शकणार नाही। गाडी जेव्हा मी हे करेल, रिटर्न करेल तेव्हा तुम्हाला सांगेल। गाडी तुम्ही किती वेळ झाले इथे? 15-20 मिनिट झाले, मी चेक करतो। पठाण साहेब त्यांच्याकडनं काय प्रतिसाद मिळाला, घरच्यांकडून काय? सॉरी पठाण साहेब आतमध्ये कारवाई आम्हाला सॉरी, आम्हाला आपलं काम करू द्या, तुम्हाला काम सर्व कळेल। आतमध्ये सोडत नाही, हे खरं आहे का? आतमध्ये जाऊन दिलं जात नाही तुम्हाला? अडवलं आतमध्ये जाऊन दिलं जात नाही, हे खरं आहे की नाही? तसं नाहीये, काही विषय तसा काही नाहीये। आम्हाला आपलं काम करू द्या, सगळी डिटेल तुम्हाला देऊ। बरोबर आहे, पण तुम्ही इथे कारवाई करायला आला, तुम्हाला आत दिलं जाऊ देत नाही असं माहिती आहे। घरात कोणी नाही, आम्हाला अडवलं जाते का? अडवलेलं नाहीये, घरामध्ये आता कोणी नाहीये। तुम्ही आलो तर आम्ही आमची रितसर कारवाई करू, ठीक आहे? काय कारवाई नेमकी काय कारवाई नेमकी कारवाई? जेव्हा गाडी भेटेल तेव्हा आम्ही सांगू तुम्हाला। पण आता काय कारवाई करण्याचे? तुम्हाला अडवलं कोणी? अडवलं आता मी तुम्हाला काय बोलू शकत नाही। मला कारवाई करू द्या, मी तुम्हाला बोलेल मी काय। तसं आता मी काय बोलू शकत नाही। मला पहिला गाडी फक्त भेटू द्या मला। गाडी भेटल्यानंतर मी सर्वांना सगळं कळेल। अडवलं कोणी? का अडवलं? बाईट देऊ शकत नाही, असं डायरेक्ट कायदे नाही, चुकीचं येते। नहीं नहीं, अभी मैं आपको कुछ बता नहीं सकता। जब गाड़ी मिलेगी तो हम देखेंगे। गाडी भेटली नाही का अजून तुम्हाला? नाही भेटली, गाडी नाही भेटलेली। नाही पण काय स्वरूप असतं कारवाईचं? स्वरूप काय असतं नेमकं? मी आपल्याला सर्व नंतर सांगेल, आता मी काही बोलू शकत नाही। तुम्ही केव्हापासून आलाय? मला 15 मिनिट गाडी जेव्हा माझ्या समोर येईल तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगेल। आता गाडी आहे का? कशासाठी आलात? पण आत्ताची गाडी काहीच माहित नाही मला। आज जायचं आहे, आम्ही वेट करतोय, वाट बघतो। फोन केलाय फक्त वाट बघतो। कुणाशी बोलणं झालं का? आपण बराच काळ तात्काळ थांबायला थांबावं लागलं बराच काळ। अरे मैं ट्रैफिक इंस्पेक्टर हूँ, यहाँ पे मैं गश्त करता हूँ, तो देखने के लिए आया मैं वो गाड़ी यहाँ पे है क्या, बस। दरवाजा नहीं खोल रहे ये लोग, आप काफी देर से खड़े देख रहे हैं। माहित नाहीये, दरवाजा खुलल्यानंतर आम्ही चेक करू गाडीवर भेटते का, याप्रमाणे तुम्हाला बराच वेळ थांबावं लागलं, तात्काळ थांबावं लागलं, आप काफी देर से खड़े हैं, आप देख रहे हैं। तात्काळ थांबावं लागलं।
क्योंकि कोई तो बाहर आया था, कोई नहीं हुआ अभी, अभी कोई बाहर आया था लेकिन दरवाजा नहीं खुला। वो दरवाजा क्यों नहीं खोल रहे, वैसे क्या हुआ? तुमचं बोलणं झालं. थँक्यू. ऐसा माना जा रहा है कि हॉटस्टार को कवर लगा के रखा है। आपण बघू शकतो की या ठिकाणी वाहतूक पोलीस कारवाईसाठी आलेले आहेत, परंतु त्यांना या ठिकाणी थांबवलेलं आहे. पठाण साहेब आहेत वाहतूक विभागाचे. पठाण साहेब वाहतूक विभाग चतुर्शिंगी डिव्हिजन जे आहे त्या डिव्हिजनचे अधिकारी आहेत आणि या ठिकाणी त्यांना बोलण्यासाठी अडचणीत आहे. पठाण साहेब काय नेमकं अडचण आहे? अरे आम्हाला काम तर करू दे ना पहिलं. काय झालं काम तर करू दे ना आम्हाला. अरे की काम म्हणजे तुम्हाला अडवलं म्हणजे? शांततेत सांगा नेमकं काय झालं एकदा. पठाण साहेबांना या ठिकाणी अडवण्यात आल्याची माहिती येते, परंतु पठाण साहेब आतमध्ये आढळलो नाही आम्हाला. रूम खाली आत गेलो. गेलो नाहीये. ते दरवाजा पण आहे, तो गेट पण आहे. त्यामुळे आम्ही गाडी आम्हाला ताब्यात भेटली, आम्ही नंतर पुढची कारवाई करू. काय असतं आता कारवाई त्यांनी तुम्हाला आत सोडलं नाही, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकता ना शासकीय कामात अडथळा आला म्हणून. अहो, त्यांचं घर आहे ते. घर जरी असलं पण तुम्ही काम करताय ना. पण आम्हाला आम्ही रिस्क करणार ना, असं चोरी करणार नाही. कशासाठी म्हणून आपण इथे तुम्ही नोटीस दिली का त्यांना? नोटीस दिली का? कशासाठी म्हणून कशासाठी आले तेवढं? काही बोलू शकत नाही, तुम्हाला काही वाईट देऊ शकत नाही. कशासाठी आले होते तुम्ही? तुमचंही असं आहे, विना परमिशन कशासाठी आले होते? बरोबर बोलता येत नाही, त्यामुळे आम्ही बोलू असं शकत का नाही. आपण वरिष्ठांच्या काम करता सर. काय अडचण आहे तुम्हाला? माहितीच नाही. काम करत नाही. तुम्ही तिथे काय करत नाही, सर? बरोबर बोलू शकत नाही, आम्ही बोलू शकत नाही. रिस्क कारवाई होईल ते तुम्हाला आमच्या वरिष्ठ मार्फतीने कळेल. काय कारवाई काय स्वरूप होणार? काय असतं पण कारवाई? सापडल्यानंतर कळेल. ते काय ती गाडी गाडीचा विषय आहे ना. हा, मग ते गेल्यानंतर आम्हाला सापडल्यानंतर आतमध्ये तेव्हा सगळं कळेल. गाडी दिसते आतमध्ये? गाडी दिसते का? आता काही दिसत नाही, सगळं बंद आहे, दरवाजा बंद आहे. कोणी रिस्पॉन्स देत नाही. संदर्भातली काय तक्रार आहे गाडी संदर्भात आपण काय बोलू शकत नाही, तुम्हाला सगळे नंतर सांगेल. ठीक आहे, थँक्यू. या ठिकाणी शकील पठाण साहेब आहेत वाहतूक विभागाचे. आपण बघू शकतो की वाहतूक पोलिसांचा मोठा या ठिकाणी बंदोबस्त आलेला आहे आणि हे पूजा खेडकरचं निवासस्थान आहे. आणि या निवासस्थानामध्ये आपण बघू शकतो की आतमध्ये ऑडी गाडी जी आहे ती पार्क करण्यात आलेली आहे आणि याच गाडीवरती कारवाई सध्या जे पोलीस करण्यासाठी आलेले आहेत. परंतु आपण पोलिसांना या ठिकाणी कारवाई करण्यास काही अडचण येतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण या ठिकाणी आपण बघू शकतो. पुन्हा एकदा आपण पठाण साहेबाकडे जाऊयात. सर, असं झालं 3 तास झाले. कारवाई काय करणार आहे? कारवाई काय करणार आहे? कारवाई काय करणार आहे? पठाण साहेब, कारवाई काय करणार आहे? काय बोलायचं काय असं काय त्यांचं काम करायला पठाण साहेब जे आहेत या ठिकाणी या अडी गाडीवरती कारवाईसाठी आलेले आहेत. आतमध्ये या गाडीवरती आपण बघू शकतो की पार्क करण्यात आलेली ही जी गाडी आहे ही पूजा ज्या आहेत त्या वापरत होत्या आणि या गाडीवरती साधारण 25,000 रुपयाचा जो वाहतूक नियम मोडल्याचा चलन आहे. आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी पूजाच्या इतर गाड्या ज्या आहेत या ठिकाणी पार्किंग करण्यात आलेल्या आहेत. आणि ओमदीप नावाचा जो बंगला आहे पुण्यातील बाणे रस्त्यावरील हा बंगला आहे. आलिशान बंगल्यामध्ये या ठिकाणी या गाड्या पार्क करण्यात आलेल्या आहेत. नक्कीच चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस देखील दाखल झाल्यात. मात्र काय कारवाई केली जाते, कारवाई करण्यापासून नेमकं कोण अडवत आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेतोय. खासगी गाडीवर लाल दिवा लावल्या प्रकरणी आता चौकशी देखील होणार आहे. त्यामुळं वादग्रस्त IS पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ही लाईव्ह दृश्य आपण पूजा खेडकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.